सात समुद्रापार जाणारा उद्योगवर्धिनीचा फराळ यंदा परदेशासह पूरग्रस्तांच्या मुखी जाणार आहे। कधी गोधडी, कधी कडक भाकरी, कधी शेंगाची चटणी, तर कधी सामुदायिक विवाह सोहळा किंवा मोठ्या समारंभात सहज अगदी हातोहात लाखापर्यंतच्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करणारी संस्था म्हणून उद्योगवर्धिनीची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे। एवढेच नाही तर राम मंदिर सोहळ्यात भंडाऱ्याचे सातत्याने 45 दिवस देखील काम या संस्थेने केले आहे। दरवर्षी वेगळा विचार घेऊन काम करणाऱ्या या संस्थेने मात्र यंदाची दिवाळी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मुखात फराळाचे 2 घास देण्यासाठी साजरा करण्याचे ठरविले आहे। या दृष्टीने पावले पुढे टाकत या संस्थेने पूरग्रस्तांसाठी फराळाचे किट तयार करण्याचे काम सुरू केले आहे। चला तर मग पाहूया BR विशेष वृत्तांत। दिवाळी म्हटली की खमंग फराळाचा सुवास दरवळतोच, पण संस्था वेगवेगळ्या ठिकाणी किंवा जवानांना फराळ पाठवण्याचा सोलापूरचा जो काही इतिहास आहे त्यात उद्योगवर्धिनीचं नाव अग्रेसर आहे। वेगवेगळ्या संस्थांना, वेगवेगळ्या व्यक्तींना, कुटुंबांना आणि ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र आहे किंवा आणखीन कुठली नैसर्गिक आपत्ती असेल अशा ठिकाणी उद्योगवर्धिनी दर दिवाळीला वेगळा काहीतरी उपक्रम करून त्यांच्यापर्यंत फराळीचे 4 घास पाठवतात। कडक भाकरी आणि शेंगाची चटणी आणि उबदार गोधडी या माध्यमातून उद्योगवर्धिनी 7 समुद्रापार गेलेली आहे। म्हणजे या 3 प्रॉडक्टसाठी उद्योगवर्धिनीला देशस्तरावर सन्मान मिळालेला आहे। पण यंदाच्या वर्षी उद्योगवर्धिनीची दिवाळी काही आगळी वेगळी आहे। ती म्हणजे कशी, तर जो काही आपल्या सोलापूर जिल्ह्यातला पूरग्रस्त भाग आहे त्यातील काही अंशी पूरग्रस्तांना हा संपूर्ण फराळ पाठवण्याचं नियोजन या उद्योगवर्धिनी संस्थेनं केलेलं आहे आणि त्याची तयारी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मी जिथं उभी आहे तिथं सध्या चकली तयार करण्याचं काम सुरू आहे। वैष्णवी ताई, तुम्ही किती दिवसापासून हे काम करताय आम्हाला जरा सांगा। मी 2009 सालापासून इथं काम करते। ओके, तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव सौ वैष्णवी इंद्रजित पवार। आणि फराळाचं काम कधीपासून करताय आता या सीझनला? आमचं दसऱ्यापासूनच तसं चालू होतं फराळाचं सीझन। अच्छा, आजवर किती किलो चकल्या वगैरे तयार झाल्या असतील? किलो आमचं टनावरच असतं सगळं। टनावरच माल आमचा म्हणजे सांगता येत नाही की खूप माल, आणि ह्या वर्षी तर वाढलेलाच आहे। पूरग्रस्तचा म्हणजे लोकांसाठी आपण लोकांसाठी, त्यामुळं लवकरच फराळ चालू केला यावर्षी। ओके, आणि यासोबतच आपल्याला या ठिकाणी चकली तयार होताना दिसते। चकलीचं पीठ इथं या ठिकाणी मळलं जातंय। ही अशी चकली तयार करून तिथे त्याचं कणिक तिकडे टाकलं जातं आणि मग तिथून ती तयार चकली खाली येते। तुम्ही कधीपासून काम करताय आता दिवाळीचं? दिवाळीच्या मी आता 9 तारीखपासून सुरुवात केलो फराळाचं। आता काय काय तयार केलंय? चिवडा, चकली, बेसन लाडू, रवा लाडू। दरवर्षीपेक्षा जास्त आहे का कमी आहे? जास्त आहे आमचं, असं सांगू शकत नाही मी वजन। ओके, पाहिलं का, भाजणी, त्याच्यानंतर दळून आणणं, त्याचं संपूर्ण मिश्रण करणं, ते मशीनमध्ये टाकणं आणि तळण करणं, अशा सगळ्या प्रोसेस ज्या आपल्याला गृहिणींना कराव्या लागतात त्याच इथे केल्या जात आहेत। आता आपण चिवडा युनिट जे आहे तिकडे जाऊया आणि पाहूया काय सुरू आहे ते। हा चिवडा तुम्ही कुणाला देण्यासाठी पॅक करताय सध्या? आपण विविध संस्था ज्या आहेत आपल्या सोलापुरातल्या सेवाभावी संस्था, त्यांना एक किट तयार करून देतो। त्या किटमधला हा एक चिवडाचा आहे जो 100 ग्रॅम चिवडा, त्याच्यानंतर शंकरपाळी त्याच्यावर, असं किट बनवून आपण वेगवेगळ्या संस्था, ज्या सेवाभावी संस्था सोलापुरात कार्यरत आहे त्या सगळ्यांना आपण हे किट देत असतो। त्यासाठी हा चिवडा भरतो आणि अशा टप्प्याटप्प्याने आपण हे किट तयार करत असतो, म्हणजे प्रत्येक वेळेस फ्रेश माल त्या संस्थांपर्यंत जाईल यासाठी आपण प्रयत्नशील आहे। यंदाच्या वर्षी आपण दरवर्षी वेगवेगळ्या लोकांना जसं मदत म्हणून काही 4 घास फराळाचं देत असतो, जसं की वंचित घटक आहे किंवा मग आजी आजोबा आहे किंवा मग अनाथ मुलं आहेत, असं, कारण उद्योगवर्धिनीने तो कायम पांडा जपला आहे। तर यावर्षी तुम्ही पूरग्रस्तांना मदत करणार आहात, म्हणजे 4 घास तिकडे जाणार आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पूरग्रस्तांसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचं किट तयार करतोच आहे आणि त्या ठिकाणी पूरग्रस्तांच्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण ते किट व्यवस्था करतोय पोचवण्याची, आणि जसं जसं दिवाळीच्या दिवसात ते किट त्या पूरग्रस्तांच्या भागात पोहोचतील असं आपण व्यवस्था करतो। या चिवड्याचा खमंगपणा
त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या मुखाला स्वाद प्राप्त होईल अशी आशा आपण बाळगूया. आणि पुढची माहिती घेण्यासाठी आपण संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांच्याशी संवाद साधूया. देश विदेशात उद्योगवर्धिनीच्या फराळाची नेहमीच चर्चा असते, पण यंदाच्या वर्षी उद्योगवर्धिनीने नेमकं काय नियोजन केलं आहे, किती लोकांपर्यंत हा फराळ रुचकर फराळ पोहोचणार आहे याचं प्रत्यक्ष नियोजन आपण चंद्रिका चव्हाण यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार. नमस्कार. चंद्रिका चव्हाण, उद्योगवर्धिनी. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. दिवाळी नेहमीच सगळ्यांना आनंद देणारी असते, पण यावेळी सोलापूरवर आलेलं संकट हे पूर स्वरूपात आले, कारण सोलापूरला 5 दिवसात एकदा पिण्याच्या पाण्याची सवय, आणि यावेळी अनेक गावं म्हणजे अनेक शेतकरी आणि अनेक गावांची लोक पाण्यांमध्ये 5-7 दिवस होते. तर त्यांच्यासाठीचं पण यावेळी नियोजन केलेलं आहे. म्हणजे उद्योगवर्धिनी दरवर्षी देते ते लोकांच्या घरात रुचकर फराळ जातं, विदेशात जातं. पुण्यात वनवासी लोकांना वाटणारी सेवावर्धिनीसारखी संस्थांची 1000 किट सोलापुरातनं जाते. ते कालच रवाना झाले, आज लोकांना पोहोचले. पण पूरग्रस्त भागात आम्ही जे सर्वे सेवा भारती किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जो काम केले 10-15 दिवस, त्याच्यात ते लक्षात आले की आपण लोकांच्या घरापर्यंत कसं पोहोचलं, त्याच्यात केलं. पण उद्योगवर्धिनी आणि केतनबाई मित्र परिवार, केतनबाई बोरा असेल, राजूबाई बोरा, धीरेनबाई गडा, कल्पेश झवेरी, असे हे लोकांचं जे ग्रुप आहे त्यांच्याबरोबर आम्ही दरवर्षी जशी दिवाळी करतो, ते यावेळी आम्ही 2 गावात म्हणजे साधारण आम्ही 180 लोकांना, जे घरात गेलेले मोठा कुटुंब आहे, तिथं थोडं फराळ बनवून देणं. तर ते आत्ताच इतकी आघातात आहे की ह्या सगळ्या संकटात, पण त्याच्यात ते बनवतील तर त्यांचा थोडा तरी मनपरिवर्तन आणि थोडे डायव्हर्ट होतील. त्यामुळे 180 परिवारांमध्ये आम्ही सगळंच म्हणजे त्यांना दिवाळी करूनही महिनाभर पुरेल. साडी महिलांना, त्या घरच्या महिलांना एक भाऊबीजची साडी, ब्लाऊज, परकर वगैरे, उठणं, पणत्या, तेला, साबण सगळं या सहित साधारण हे 35 किलो वजनाचं सगळं साहित्य आम्ही त्यांना दिलेलं आहे की तुम्ही एकत्र परिवार 2-3 घरं एकत्र आहेत तर एकत्र बनवून खा. पण ज्या घरात ह्या याच्यात जे आहे की काही सामाजिक संस्था आहेत, अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम आहे किंवा अशा प्रकारच्या शाळा आहे, काही अंगणवाडी आहे, तर तिथं मुलांना फराळ देण्याचा मानस आमचा आहे आणि तो आकडा साधारण आमचा 4500 लोकांपर्यंत पोहोचेल असं नियोजन झालेलं आहे. त्याचं आम्ही 15, 16, 17 या 3 दिवसात वेगवेगळ्या परीने आम्ही वाटप करू. काही लोकांना इथं बोलवू, काही लोकांच्या शाळेत जाऊ, काही संस्थांना बोलवू, असं नियोजन केलेलं आहे. आणि 17 तारखेचं जे नियोजन आहे त्याच्यात केतनबाई मित्रपरिवारांचं पूर्ण सहभाग असणार आहे आणि उद्योगवर्धिनी बनवत आहे. तर या दोन्ही संस्था मिळून बस एवढंच आम्ही अपेक्षित करतो की ह्या सगळ्यांची दिवाळी, जशी माझी दिवाळी खूप छान जाते माझ्या मुलांना हसत खेळत, तसे प्रत्येक सोलापूर जिल्ह्याचं जेवढे आम्ही पोचू शकतो त्यांची दिवाळी आनंदात जावी. आणि त्यांचाही घरात जेव्हा पहिली अंघोळ झाल्यानंतर फळाचा घास सुखाचा असावा असं वाटतं. त्या दिवशी त्यांनी छान उटण्याने अंघोळ करावे, ते पण उटणे आम्हीच बनवतो, त्यामुळे सुवासित उटणंही आमचंच, पणत्याही आम्ही बनवतो, त्याच्यातलंच रंगवून दिलेलं आहे. आकाशकंदील आम्ही यावेळी स्वगती शाळेतल्या मुलींनी बनवलेले, मुलांनी त्यांच्याकडनं घेतली आणि लोकांपर्यंत पोचवली. म्हणजे फक्त आम्ही करण्यापेक्षा सगळ्यांना जोडून की इथंही काही करतात त्यांना 1-2 रुपये काही मिळतील, त्यांनाही 5 पैसे मिळतील, लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी झाली, अशी ही चेन सिस्टम आहे. आणि दरवर्षीसारखं सगळ्यांना मिळून करण्याचा जो आनंद असतो तो वेगळा आहे. कारण उद्योगवर्धिनी परिवारांमध्ये जे काम करतात सगळे, हे पण सगळे 40-45 जण मिळून सगळं काम करतो. साधारण श्रावण मासापासून आमची भाजणीची सुरुवात होतीये, मग त्यानंतर निवडी असते आणि आत्ता तरी आम्ही दसऱ्याच्या दिवशीच अन्नपूर्णा माताची पूजा करून दुसऱ्या दिवसापासून फराळ बनवायला लागतं. किंवा बाहेर विदेशात आता तुम्ही बघताय की विदेशच्या लोकांना पण आपली चव आवडते, तर 10-1 देशांमध्ये आपल्याकडून फराळ जात असतं. त्याचं पण नियोजन, ते आता कुरिअरवाले कधी घेऊन जातील, किती दिवस कुरिअर, यावेळी दिवाळी पण खूप 7 दिवस आहे तर लवकर आहे, त्यानंतर परत कुरिअरची सेवा बंद होती. आधी सगळ्यांना पोचले पाहिजे, ते नियोजन पूर्णतः व्यवस्थित झालेलं आहे.
साधारणपणे सोलापूरकरांसाठी उद्योगवर्धिनीने एक वेगळा विचार दिलाय की म्हणजे आपण खातोच गोड तिखट जे काही असेल फराळाचं, पण आपण खाता खाता इतरांच्याही मुखात 2 घास घालावेत. तर सोलापूरकरांना उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सुचवाल आणि काय आवाहन कराल? मला असं वाटतं आव्हान करण्यासारखी काही मी मोठी नाही आहे, पण मला असं वाटतं की आपण जिथे राहतो आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूला काही वस्त्या असतील किंवा गरीब परिवार आहेत, गरीब आणि श्रीमंत असं न करता प्रत्येक घराने आपल्याकडे येणाऱ्या काम करायला येणाऱ्या ज्या ताई आहे, म्हणजे धुणं भांडी करणारी असतील, इस्त्रीवाले असतील, दूधवाले असतील, पेपरवाले असतील, अशा लोकांची विचारपूस करून तुम्हाला जेवढं असेल तेवढं आपण त्यांनाही आपल्या घरात बोलवून फराळाला बोलवावं. हा एक समरसता आपण जर तयार केली तर हा घरोबा वाढते. मला वाटते की उद्योगवर्धिनीचं श्रेय याच्यातच आहे की आम्ही या सगळ्यांना घेऊन करतो. आपण नेहमीच रिक्षावाल्यांना एक कॉल करतो आणि बोलवतो आणि जातो पटकन, पण दिवाळीच्या वेळेला त्यांना आठवतो का की दादा या ना 2 मिनिटं बसा फराळ करून जा. नातेवाईक आणि ह्यांना मित्रमैत्रिणी ते बघून तसा ताट वाढलं जातं. पण हे लोकांना दिलेलंच तुम्हाला खरं अंतरात्मामधनं आशीर्वाद मिळतो, तृप्त होतात की जे आपण म्हणतो की हे 12 बलुतेदार जसं आपण म्हणत होतो तीच संकल्पना इथं राबवली पाहिजे की हेच आपले खरे घरचे आहेत. हे 12 महिने आपल्यासोबत असतात आणि त्यांना कुठलाही दुजाभाव न करता आपल्या घरातलं पाहुण्यांना जे देतो तशा प्रकारे आपली जेवढं असेल पण त्यांना तो सुखाचा घास एक द्यावा, तो आनंदाचा क्षण त्याच्यासाठी करावा. की मी रोज एखादी बाई असती त्याला आमची मोलकरणी कशाला ताई म्हणू शकतो ना, तर ते मोलकरणी आहे 12 महिना, पण त्या दिवशी ताई बस इथं आणि चल आमच्याबरोबर फराळ कर. तर अशी मला वाटतं की असं सर्वांनी करावं आणि आपल्या ऋषीमुनी संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे की हे आपण केलं पाहिजे आणि ही आपली कर्तव्यच आहे. कारण आपण जेव्हा करू, आजी म्हणून आज मी घरात आहे, माझी सून आहे, नात आहे, तेव्हा माझ्या नातीला कळते की ह्या मावशींना ए म्हणून नाही बोलवायचं, अहो मावशी बोललं पाहिजे किंवा दिलं पाहिजे. हा संस्कार विकत संस्कार वर्गाला लावून नाही होणार आहे, कृतीतून घरातून करावे लागतील तेव्हा त्यांच्यामध्ये उतरणार आहे. आणि हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण देवानी आपल्याला खूप छान ठेवलेलं आहे. त्याचं देवाचं ऋण जे आहे ते अशा स्वरूपात आपण फेडलं पाहिजे असं मला वाटतं. खूप छान. हा अनोखा विचार प्रत्येकात रुजला पाहिजे आणि हा संस्कार वर्गात जाऊन विकत नाही घेता येत तर ते कृतीतून सिद्ध होऊ शकता. हा अनोखा संदेश ताईंनी आत्ता दिलेला आहे. ताईंना संपूर्ण सोलापूर जिल्ह्याकडून शहरवासियांकडून हार्दिक शुभेच्छा आहेत या अनोख्या दीपावलीच्या उत्सवासाठी. चला मग सोलापूरकर हो, आपणही 2 पावलं पुढे टाकूया. सात्विक दीपावली, दातृत्वाची दीपावली साजरी करूया, आनंद वाटून घेऊया, तो द्विगुणित करूया. कॅमेरामॅन आदित्य केंगारसह मी अश्विनी तडवळकर, BR न्यूज.